जागेचे 3 हिस्से होतील. 3 कसे? आम्ही 2 भाऊ तर 2च हिस्से होतील. काहून तुम्ही दोघांनी आम्हाला नाही पोचल्या तर मग आम्ही बुडगा बुडगी करून का? नाही, जागेचे 3च हिस्से होतील. एक तुले, एक या गण्याच्या बापाले आणि एक आम्हा बुडग्या बुडगीले. तुमच्या बाजूनं बोलू लागतो मी बुडगे बाबा, पण आपल्या हिश्श्यातला अर्धा हिस्सा या गण्याला फेकून माराल. अबे हडबे, जागा विकीन तर जागेतल्या पैशाने मी माझ्या बुडगीचे डोरे सुधरवीन. मग आम्ही दोघंही बुडगा बुडगी मस्त रशियाला जाऊ. मी रशियन खाईन आणि ते रासन आणल. पाहिलीच बुडगे, तुझा प्यार रशियन खाईन म्हणते. बुडगे, दिसते का व तुला आता थोडसा तरी? नाक दिसते माय. आता 2-4 दिवसामध्ये मरणारच होतीस तर कायले डोळ्याचं ऑपरेशन केलीस? का तर रे घुबडा, मला मारावालाच लागलास तू. मरशील तर मला हिस्सा लवकर भेटेल ना. कसा रे बाबा, तुझा आजा अजून जगते 85 वर्ष. त्या बुडग्याला एक काम कर म्हणा, माया काकाले आणि माया बापाला अर्धा हिस्साले बरोबर करून दे म्हणा. बहीण माय गचकला तर आपतशील मग. बापू, तुला आमच्या जीवाची काळजी नाही पण त्या जमिनीची काळजी आहे का रे? हा डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर कारा चष्मा का लावते तो? का जण का माय, डॉक्टरने लावून दिलं तर लावलो बापा. आता तुला क्लिअर दिसते का ब्लर व का अंदूक दिसते? सांगलो तरी रे घुबडा, नाक दिसते म्हणून. हे किती होत? 5 होत. भोकने बुडगे, माले बोट तरी आहेत का? जा रे गण्या, माझी इकडे तब्येत बिघडली आणि तू माझ्या डोकसा नको खाऊ. तुझा डोकसा खावायला मी का राक्षस हो का? आताच भात भाजी खाऊन आलो ना. बुडगे, मला सांग, ढिला लागते का व? हो बापू, आता उतरती वय आहे तर तसा लागलच ना मा. निंबू पाणी आणून देऊ का तुला? बढिया नमक झोकतो वरून. हो रे बापू, माझा करणीचा नातू आहे मा. जा मा, घेऊन येशील निंबू पाणी. आता चांगला बसला होता कायले त्रास देतेस व? घटकाभर थांब, मग दारूची बाटल आणून देतो. ते तर बरा होईल रे बापू. पाय बेवडी बुडगी, नाही म्हणा. कम से कम चाय घेतल्यासारखा 2 वेळा नाही तर म्हण. हो तिकडं. बुडग्याई, तुझ्या डोऱ्याचं ऑपरेशन केला तर बकऱ्याचे डोरे लावला का घुबड्याचे? व कसा रे, माणसाचे डोरे लावला असतील ना. बहीण माय त्या डॉक्टरला म्हणलीस का नाही काय एक डोरा घुबडाचा लाव म्हणून? म्हणजे रात्री तुला 4K क्वालिटी मध्ये दिसला असता. आणि एक डोळा बकऱ्याचा काऊन? ते बकऱ्यासारखा तू रात्री मेह करू झोपतेस ना म्हणून. काऊन रे गण्या, तू असा असशील? असा म्हणजे कसा, पांढरा ससा का लाल ससा? जा रे बापू, घटकाभर झोपू दे रे मला. ये माझ्या मांडीवर डोकसा ठेव, मी तुझ्यासाठी लोरी म्हणतो. बापा काही सांगूच नको माय. तुले अन लोरी येते म्हणून दाखवू का? मन बर. चांद रात्री आला, पाणी सर पडे, एवढी रात्र झाली तरी झोपच का नाही बुडगे. चांद रात्री आला. हे अशी लोरी म्हणशील तर झोपीन का मरीन रे मी? तेच तर सांगत आहो बुडगे तुले, का तू झोपू नको, एकदाची मर म्हणजे मी लखपती. अबे काऊन बे मा बुडगीला त्रास देतास बे तू? पाहणजी, हा गण्या मला आराम नसे करू देत. मला विचारते तुझा डोळा घुबडाचा आहे का बकऱ्याचा म्हणून. काऊन बे गण्या, आली आहे का? अगा बुडगे बाबा, मी या बुडग्याला जेवण करायला बोलवासाठी आलो होतो. हेच बुडगी मला म्हणते का उशी दाबून मले मार. मी म्हणलो पागल झालीस का? अबे बाते दलाल, काळीन तुझा असा आसळीन का नाही? गा बाबा, हा चष्मा चोर बाजारातून घेतलास का गा? पोटी गेली रे माझी काळी, याचा चांगला कुचलाच काढतो. चला दोघे जण जेवायला येवा, मम्मी वाट पाहताय बाहेर. का नातू भेटला हा असा? देव जाणे रे बापा. कांते बेस लागते का व? हो, आता बरा जीव लागते थोडसा. ह्या गण्याकडे लक्ष नाही देवाचा हा तू. जाऊ द्या ना, कसाही असो आपला नातू हो. बर कांते, मोठ्यानं माल दिसून राहिलीस या बुडगे तू. कारा चष्मा लावलीस तर पुरी कटरीना कॅपच दिसून राहिलीस. हट माय, मला लाजवा नको जी तुम्ही. एक चुम्मा देतेस काय बुडगे? अरे बापा, नातू पोतू झाले ना, तुमची आग काही मिटली नाही माय. आई ना, देऊन दे ना एक चुम्मा. पाय हा बुडगा अजून पोरं करतो म्हणते का रे? अगा हितभर जागा आहे ना, तिच्यात किती हिस्से पाडतो म्हणतेस? नाहीच गेली का आग तुझी? बे गण्या, तू जेवायला गेलतास ना बे? अगा कसा वाटेल का मी तिकडे जेवताना इकडे बाजाचे कू आवाज येईल तर? ए सोडा, आणू का 7-12? कायले, मी मेलो का? अबे तुझ्या बापाले नाही ना, तुलाच मोठ्याने खाज बे. माझा बाप काय देव माणूस, दिलास तरी खुश, नाही दिलास तरी खुश. पण मी नसो ना का तसा, मी आव हावरा. समजा उद्या तुझ्या फोटोला हार गिन लागली तर मग मी काय करीन? आणि माझा काका बसला तिकडे 150 आणा, जागेचेच काम करते तर कधी दडपू शकते मला. आमच्या बुडग्या बुडगीच्या प्रेमात तू कायले विघ्न डालतेस रे? असा का प्रेम? आणि या बुडगी सोबत ते तुमचा मग प्रेम नाही तर का? हा तुमचा प्रेम हो, तर तिकडे लाल्याच्या आजी सोबत अंगधुनी मध्ये का करत त्याची? 1 मिनिट गण्या, तू मला काही म्हण पण माझ्या बुडग्याला असं नको म्हणू. वा 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 वा,
काय तो प्रेम. अगा तुम्ही दोघांनाही चष्मे लावल्या तर दोघही एकामेकाला भोकणे समजत्या काकान, पण मी नसो भोकना. माले सप्पा माहित आहे या बुडग्याचा लाल्याच्या आजी सोबत आणि या बुडगीचा डेंग्याच्या आजीसोबत लपडा आहे म्हणून. बुडग्या मला तू धोका दिलीस आणि तू दिलास तो मला का प्रेम होता का बुडग्या? अगा तुम्ही एकामेकाला प्रेम देवा नाही तर धोका. सातबारा आणतो हाताने मारून टाक सिक्का आणि दे मले मोका. माय बहीण नातवाचे लपडे पहाच्या वयात तुम्ही लपडे करता. थांबा मी काकाला धरून मीटिंग बोलावतो. मला जमिनीत हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. माझ्या बापाच्या नावावर अलग जमीन करून द्या आणि तुम्ही मरा का वाचा मग. का झाला का बाबा एवढा तडबडीने बोलावलास? ह्या माया नातवाला हिस्सा पाहिजे म्हणते, जमिनीचे तुकडे करून नावावर करून देवा म्हणते. तर याच्या बापानं का साडी घातलं का? आपल्या पोराले पाठवलं काऊन? त्याची हिंमत नाही झाली का माझ्या समोर येवाची? तू का तोफखान बालनजी होस? माझा बाप साडी घालो नाही तर धोतर. मर्दासारखा पोरगा इथे झाला ना हजर. धन्या पाय मी मिशीला ताव देईन तर तुझी फाटून हातात येईल. ज्यानं खेड म्या मिशी तोडून हातात देईन, नाही तर आणीन गावच्या भाल्याला 20 रुपयात पुरी टक्कल गिकल करून तुला वापस पाठवीन. अबे झगडा नको बे, शांतीनं घ्या. कोणतेही काम शांतीने निपटवाचे. शांतीले तर कवातच निपटवलास. माये माये हे शांती कोण हो? माझ्या आज्याची तिसरी लवर. या बुडग्यानं मला खोटचाच नाही ठेवलं रे. भोकने बुडगे आता नको लढू ना. हे वेळ हो का लढावाची? का रे प्रभू, माझ्या डोऱ्याचं ऑपरेशन झाला आणि तू मला पावाले नाही आलास? हा फायदा रे बापू तुला जन्म देऊन. पोरिंगवरच्या बाया पाहून वेळ भेटेल तेव्हा तर तुला पावायला येईल बरं. अबे गण्या असं नको बोलू. काका हो तुझा. हा कायचा माझा काका? आपण अलग झालून तेव्हापासून आला का तुमची हालचाल पुचाल? लाल टिरा लावून स्वतःला मोठ्यानं देवाचा भक्त समजते, मग जिथे जागते देव मायबाप पूजाले त्याची अक्कल का शेण खावायला गेलती? बस अजून एक गोष्ट जरी तू बोललास तर चमडे तोडून तुझ्या हातात देईन. कोण हो रे तो? माझ्या मित्राचे चमडे तोडून हातात देईन म्हणते. माझ्या मित्राला हात लावायच्या पहिलं माझ्या लाशेवरून तुम्हाला जावं लागल. अबे डेंग्या तू गावाला गेलतास ना बे? आले लाल्यानं फोन करून सांगलन का तुझ्या घरी जागेसाठी तांडव होणार आहे म्हणून. त्याला तू येते झगडा करशील ना मी गावाला जाऊन का करीन बे? तुझ्या झगड्यात तुझा मित्र उभा नाही राहील तर मग गोष्टच गेली. फॅमिली मॅटर मध्ये हा तिसरा बोललास कसा? आना म्हणती बांबू कुचकून ऐक काका. हा माझा मित्र नव्हे, भाऊ हो भाऊ. आ म्हणते व बुडग्याई कशी आहे तब्येत? आता बेस आहे मा. बे डेंग्या तू इथे तब्येत विचारायला आलास का जागेचा हिस्सा मागायला बे? जागेचे 3 हिस्से होतील. 3 कस कसे? आम्ही 2 भाऊ तर 2च हिस्से होतील. काऊन तुम्ही दोघांनी आम्हाला नाही पोचल्या तर मग आम्ही बुडगा बुडगी करून का? नाही जागेचे 3च हिस्से होतील. एक तुले, एक या गण्याच्या बापाले आणि एक आम्हा बुडग्या बुडगीले. तुमच्या बाजूने बोलू लागतो मी बुडगे बाबा, पण आपल्या हिश्श्यातला अर्धा हिस्सा या गण्याला फेकून माराल. अबे हाडबे, जागा विकीन तर जागेतल्या पैशाने मी माझ्या बुडगीचे डोरे सुधरवीन. मग आम्ही दोघही बुडगा बुडगी मस्त रशियाला जाऊ. मी रशियन खाईन आणि ते रासन आणल. पाहिलीच बुडगे तुझा प्यार रशियन खाईन म्हणते. येऊन जाऊन बुडग्या उतावला का होतेस? तुझा मिठू झोऱ्यामध्ये मावा नाही का? का हो झालाजी का हो म्हणते हा गण्या? माझ्या डोऱ्याचं ऑपरेशन झाला तर पावाल तरी आलीस काय तू? आणि आता ह्या जागेच्या नावाच्या गोष्टी केलून तर मस्त तरा आलीस. नाही वा आत्याबाई, तुम्हाला पहिल्यापासूनच आमचा कौतिक नशे. पाय हे माझी काकी किती खेळमी आहे म्हणावा. गण्या माझ्या बायकोला काही म्हणाचा नाही. काऊन तुझी बायको का इंग्लंडची पंतप्रधान हो का? काही म्हणू नको म्हणतेस तर? अबे येती माणसाची गोष्ट चालू आहे तर माणसासारखा बोलणं बे. तर मग हे काकी येते काय माणसाचा तमाशा पावला आली का? थांबा, 3 एकर जागा आहे. 1 एकर प्रभू तुला होते, 1 एकर या गण्याच्या बापाला आणि 1 एकर मला. गण्याचा बाप तर मोठ्यानं शहाणा आहे म्हणावा. म्हणजे बुडगाई तिथीच राहील आणि गण्याचा बापही तिथीच राहील. तर 2-2 एकर तुम्हाला होईल. नाही काका, रात्री झोपताना या काकीच्या डोक्यावर एक ईट मारून फेकजो बरं. नाही तर माझ्या घरून पाना पेंचीच नेजो ना हिचे स्क्रू ढिले करजो. हे पाय गण्या, मी चुपचाप आहो म्हणजे मला तू शांत नको समजू. हे पाय काका, तू या गण्याला धमकी देण्याच्या पहिला मला धमकी दे. माझा राग जरी डोक्याच्या वर गेला ना तर छातीला माती लावून सांगतो, कपार आले गोट्या घासतील एवढ्यानं मार मारीन. वयाची काही मर्यादा आहे का? नाही बे, मार मारीनच म्हणतात. तर मग मागच्या वेळेस तू माझ्या बापाला का मारलास का? तेव्हा नाही दिसली का तुला वयाची मर्यादा? तुझ्यापेक्षा मोठा आहे ना माझा बाप. त्यानं तर मलाही मारलं. माझ्या जेवत्या ताटातला एक वेळ अंडा नेलन. दादाला असता मी खाल्लो असतो तर बकऱ्या. पाय बुडग्या, लावायचा निकाल लवकर. जमीन तर तुझ्या नावावरच आहे. मग हे काम करतो ना मी, या गण्याला हिस्सा नाही देत, या परबूला हिस्सा नाही देत. एवढा हिस्सा मीच दडपतो. अगं बुडगे बाबा, मेल्यावर कुठे वर घेऊन जाणार आहेस का? आणि मेन म्हणजे मला हिस्सा नव्हतं पाहिजे. या काका काकूला जाणून बोलावलं. लाल टीका लावून देवाची सेवा करतो म्हणते. तेवढे जिथे जागते मायबाप तुझ्या घरी बसले आहेत त्या देवाची पूजा कर ना, त्याची सेवा कर ना. तेव्हा कुठे देव प्रसन्न होईल ना. ज्याने तुला जन्म दिला, या पृथ्वीवर आणला, लहानाचा मोठा केला, त्यालाच तू विसरलास.
मोठ्या भावानं शेती करून तुला शिकवलं, मोठा माणूस बनवलं, आणि आता तू त्या भावालाही विसरलास. काका, आता तरी तुझे डोळे खोल. वाटल्यास तू आमची जमीन पूर्ण ने, पण आपल्या मायबापाच्या पाया लागून तू सॉरी म्हण. आणि ते सर्व क्षण आठव जे त्यानं तुझ्यासाठी केला. आणि मोठ्या भावाला वैरी म्हणून नाही तर मित्र म्हणून जवळ घे. कन्या, आज तूने या काकाचे डोळे खोललास रे. आई, बाबा, मी जे काही केलो, धूर्तपणाने तुमच्यासोबत वागलो, याची मला जाणीव झाली. मला क्षमा करा आई बाबा, क्षमा करा. वा गण्या वा, जे कोणी नाही करू शकला ते तू न केलास. होते तारीफ नको करा. जागा विकल्यावर फक्त 10,000 रुपये माझ्या अकाउंटवर टाकाल. 10,000 कायले बेगा ना भाऊ? अबे 6,000ची रशियन आणि 4,000चा खाना पाणी. चला, टाटा, बाय बाय, गुड बाय, सी यू.